ॐ सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परा। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। तर आपण या चतुर्थ अध्यायामध्ये बघतो आहे, आपण बघितलं की कोणीही मनुष्य प्राणी कर्माशिवाय राहू शकत नाही. कर्म हे आपल्याला प्रत्येकाला करायचं आहे आणि हे कर्म करताना आपण बघितलं की अर्जुन ह्या कर्मापासून पळायचा प्रयत्न करतो आहे. तर भगवंत त्याला सांगतात की कर्मापासून पळून तुझं काही होणार नाही आहे. ह्या रिस्पॉन्सिबिलिटीपासून पळून जाऊन काही तुझा जो उद्देश आहे तो काही तू गाठू शकणार नाही आहे. परंतु हेच कर्म कसं करायचं हे जर तू शिकलास तर मात्र तू ह्या कर्मबंधनातून मुक्त होऊ शकशील. त्याविषयी भगवंत त्याला आता सांगतायत. बऱ्याच वेळा त्यांनी सांगितलं आतापर्यंत आणि याच्यापूर्वी पण त्यांनी सांगितलं की हे कर्म काय आहे, अकर्म काय आहे, या सगळ्या गोष्टींचं त्यांनी सांगितलं की आधी समजून घ्या कर्म काय अकर्म काय, आणि हे समजल्यानंतर तू या कर्मबंधनातून मुक्त होशील. आणि त्यासाठी म्हणून त्यांनी आपल्याला एक मागच्या क्लासमध्ये आपण त्याचा विचार केला होता की या कर्माकडे कसं बघायचं, कर्मणी अकर्मय पश्चेद वगैरे वगैरे, या श्लोका थ्रू आपण बघितलं की या कर्माच्या कचाट्यातनं कसं निघायचं. कारण आपण एक लक्षात ठेवायला म्हणजे कर्माच्या शिवाय आपण राहू शकत नाही. कुठलंही कर्म केलं तर त्याचा रिझल्ट असणारच आहे, त्याचं फळ मिळणारच आहे आणि ते फळ आपल्याला भोगायचंच आहे, ते चांगलं असो की वाईट असो. आणि या चक्रातनं बाहेर जर निघायचं असेल तर कसं कर्म करायचं याचं भगवंतांनी सांगितलं. आणि जे लोक या प्रकारचं कर्माचं आचरण करतात त्यांच्या जीवनामध्ये कसा बदल घडून येतो, मग तो गृहस्थ ज्ञानी असो किंवा मग तो संन्यासी ज्ञानी असो, या दोघांच्याही ज्यांनी खरा कर्मयोग पाळलेला आहे किंवा ज्यांना हे खरं समजलं आहे की कसा कर्मयोग करायला पाहिजे, तर त्यांचं जीवनामध्ये हळूहळू बदल होत कसा जातो याबद्दल काही 3-4 श्लोकांमध्ये आपण बघितलं. आणि मागच्या क्लासमध्ये आपण त्याचं कल्मिनेशन बघितलं, त्या रिअलायझेशन की ब्रह्मार्पणम ब्रह्म हवी, की असा हा कर्मयोगी मनुष्य मग हळूहळू तो सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे मटेरियल नॉन मटेरियल काय त्याला आपण म्हणतो, जड मॅटर, या सगळ्यांमध्येच तो ब्रह्म बघतो. त्याचा सगळा द्वैतबोध निघून गेलेला असतो आणि तो साधक मग त्या उच्च ज्ञानाच्या अवस्थेमध्ये पोचतो. परंतु भगवंतांना माहीत आहे की सगळेच लोक त्या तिथपर्यंत एकदम पोचू शकत नाही. त्यांना याची पण कल्पना आहे की हे एक उद्देश आहे आपलं, तिथपर्यंत पोचायचं आहे. हे सगळ्या गोष्टींमध्ये ब्रह्म बघणं हे प्रत्येक साधकाचं कर्तव्य आहे. परंतु आपल्यासारख्या साधारण लोकांना ते मिळणं अवघड आहे. म्हणून पुन्हा भगवंत थोडेसे एक स्टेप खाली येऊन आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला ते काही यज्ञ सांगतायत. आपण मागच्या वेळेस आपण 2 प्रकारचे यज्ञ बघितले होते मागच्या क्लासमध्ये 25व्या श्लोकामध्ये. तर आता यज्ञ म्हटल्यावरच पहिल्यांदा कल्पना येते, म्हणजे पहिल्यांदा गोष्ट येते की यज्ञामध्ये आपण आहुती देत असतो. विदाऊट आहुती हा कुठला यज्ञ होऊ शकत नाही. मग या संपूर्ण ह्या 8-10-12 जवळपास जे काही आता यज्ञ भगवंत सांगतील त्या सगळ्या यज्ञ म्हणजे साधना, हे लक्षात घ्यायला पाहिजे की यज्ञाचा अर्थ आहे ॲक्च्युली काही समोर आपण घेऊन काही तिथे बसत नाही. यज्ञ म्हणजे साधना. तर या साधना करत असताना आपण त्यामध्ये आहुती द्यायला पाहिजे. आहुती आपण का देतो की त्या आहुती दिल्याने मी काहीतरी एक संकल्प करतो माझ्या मनातला की मी असं करेन आणि त्या दृष्टीने मी आहुती देतो आहे. तर इथे मागच्या वेळेस आपण पहिल्यांदा बघितला होता की ज्ञानयज्ञ, की हा सगळ्यात महत्त्वाचा यज्ञ आहे. बाकी कर्मयज्ञ आहे आणि हा एकच आहे तो ज्ञानयज्ञ. त्याचा आपण पुढे बघू की त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे.
तर या ज्ञानयज्ञामध्ये आपल्याला करावं लागत असतं की आपला हा जो लोअर आय आहे किंवा सध्याची जी पर्सनॅलिटी आपली आहे की जी अहंकारयुक्त आहे, शरीर मनाला घेऊन आपण आपलं स्वतःचं एक अस्तित्व निर्माण केलेलं आहे आणि हे अस्तित्व आपल्याला सदैव या जगाच्या वेगवेगळ्या कामना, वासना, इच्छा, आकांक्षा यामध्ये त्यांनी आपल्याला अडकवून ठेवलेलं आहे. आपल्याला इच्छा का होतात, आपल्या मनामध्ये कामना, वासना का येतात? कारण आपण त्या गोष्टी सत्य मानतो. आपण सत्य का मानतो? कारण आपण स्वतःला सत्य मानतो की मी जर माझ्यामध्ये जर मी सत्यत्व बघितलं नाही, मी जर खोटा असेन तर मी खोट्या गोष्टीच्या मागे कशाला लागेन. मी स्वतःला माझं हे आजचं जे काही बॉडी माइंड कॉम्प्लेक्स, मी माझं स्वतःचं अहंकारयुक्त मी माझं जे शरीर घेऊन बसलो आहे किंवा मनाला घेऊन बसलो आहे, हेच मी सत्य मानतो. त्यामुळे मला जग पण सत्य वाटतं. आपण स्वप्नामध्ये कधीच आपण अडकून पडत नाही. स्वप्नाच्या वेळेस आपण अडकून पडतो, पण स्वप्नाच्या बाहेर आल्यानंतर आपल्याला कळतं की हे स्वप्न आहे, हे खोटं आहे सगळं. पण जेव्हा आपण शरीर मनाला सत्य समजतो, त्याचमुळे ह्या सगळ्या आशा, आकांक्षा, या सगळ्या कामना, वासना ह्या सगळ्या आपल्या मनामध्ये उद्भवतात. आणि इथे या ज्ञानयज्ञामध्ये भगवंत म्हणतात की तुमची ही जी हा क्षुद्र मी जो आहे, हा शरीर मनाला घेऊन बसलेला जो आपला अहंकार आहे, या क्षुद्र मीची आहुती तुम्ही या ब्रह्मयज्ञात टाका. म्हणजे या क्षुद्र मीला तुम्ही जाळून टाका, या अहंकाराला तुम्ही जाळून टाका. अहंकार गेला की बरोबर आपोआप कामना, वासना ह्या सगळ्या गोष्टी जातील. आता इथं प्रश्न येतो की मग इतकं काय सोपं आहे का त्या अहंकाराला घालवणं? इतकं काय म्हणजे जसं आपण एखादं बेलाचं पान घेतलं आणि यज्ञात टाकलं, इतकं काय सोपं आहे का अहंकाराला टाकणं? सोपं नाही आहे, हे भगवंतांना पण माहिती आहे. आणि यापूर्वी त्यांनी ते डिस्कस पण केलं आहे की इथे आपल्या आशा काय, आकांक्षा किंवा लोभ काय जो काही आपल्या मनामध्ये आहेत, ह्या सगळ्या टाकायला पाहिजे. म्हणजे काय की दोन गोष्टी आहेत, लिजिटिमेट किंवा योग्य प्रकारे असलेल्या कामना वासना आणि अयोग्य असलेल्या कामना वासना. योग्य असलेल्या कामना वासना त्या काही आपल्याला बांधत नाही. म्हणजे दोन लक्षात घ्यायला पाहिजे की बाइंडिंग डिझायर्स अँड अनबाइंडिंग डिझायर्स. काही काही डिझायर्स आपल्या मनामध्ये असतात बाइंडिंग, की ते असल्याशिवाय, ते झाल्याशिवाय, आपण त्या अटॅच झाल्याशिवाय, याच्याशिवाय माझं काही होतच नाही, मला असंच पाहिजे, हे म्हणजे तुम्हाला त्यांनी बांधून टाकलेलं आहे. तर आपल्या मनामध्ये आपल्याला शोधायला पाहिजे की कुठले बाइंडिंग डिझायर्स आहेत, कुठले डिझायर्स आपल्याला बांधू शकतात आणि कुठले डिझायर्स आपल्यामध्ये काही गोष्टी असल्या तरी त्यांनी काही फरक पडत नाही. वी आर नॉट अटॅच टू दॅट डिझायर्स. मनात इच्छा उत्पन्न झाली, ठीक आहे, मला कामारपूरला जायचं आहे, मला मुंबईला जायचं आहे, कोणाला भेटायचं जायचं आहे. सर ह्या गोष्टी काही तुम्हाला अडकवणार नाही. पण अडकवायचं झालं तर काय साध्या साध्या कॉफीची तलब पण तुम्हाला अडकवू शकते. तर इथे लक्षात ठेवायला पाहिजे की माझ्यामध्ये कुठले बाइंडिंग डिझायर्स आहेत, कुठल्या डिझायर्समुळे मी बांधल्या जाते किंवा ती चेन तयार होते, हे आपण समजायला पाहिजे. आणि इथे थोडक्यात त्यांना हेच सांगायचं आहे की पूर्ण अहंकार टाकून देणं शक्य नाही आहे आपल्याला. कारण जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत अहंकार राहणार आहे, तोपर्यंत शरीराबद्दलची आपली आसक्ती पण असणार आहे. कारण या शरीर मनाला घेऊनच प्रारब्ध संपेपर्यंत आपल्याला राहायचं आहे. तर हे जेव्हा जाणार नाही आहे, तर श्रीरामकृष्ण असं म्हणतात ना की जर अहंकार जात नसेल तर जाऊ दे, त्याला देवाचा एक दास म्हणून अहंकार ठेवा. की मी माझा एक वेगळा अहंकार ठेवून राहण्यापेक्षा की मी पैसेवाला किंवा मी असा मोठा खूप इंटेलिजंट किंवा खूप मी मोठा असा अहंकार ठेवण्यापेक्षा मी ईश्वराचा दास आहे असा अहंकार घेऊन जर आपण या जगात वावरायचा प्रयत्न केला तर या बंधनामध्ये आपण सापडू शकणार नाही. म्हणून पहिला हा ज्ञानयज्ञ फार महत्त्वाचा त्यांनी सांगितलं आहे की इथे तुम्हाला सगळं स्वतःला तिथे अर्पण करून द्यावं लागणार आहे. कारण तुम्ही नवविधा भक्ती म्हणजे भक्तिशास्त्रात जरी तुम्ही बघितलं तरी भक्तिशास्त्रात वेगवेगळ्या त्यांनी सांगितलं आहे की श्रवण, नंतर सांगितलं कीर्तन, मग काय विष्णोपादसेवनम, म्हणजे ह्या तिथे वेगवेगळ्या भगवंताची सेवा यज्ञ तिथे सांगितलं आहे. आपण आता वेदांत बघतो आहे, पण भक्ती रसामध्ये पण किंवा भक्ती मार्गामध्ये पण
सगळ्यात शेवटी त्यांनी सांगितलं आहे की आत्मनिवेदनम. नवरसाची जी भक्ती सांगितली आहे की श्रवणम, कीर्तनम, विष्णुपादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आणि सगळ्यात शेवटी त्यांनी सांगितलं आहे की आत्मनिवेदन. म्हणजे याच्याशिवाय, आत्मनिवेदन केल्याशिवाय, हा अहंकार घालवल्याशिवाय, ह्या शरीर मनाबद्दलची आसक्ती घालवल्याशिवाय खरं ज्ञान होणं हे शक्य नाही, हे आपल्याला यावरून कळून येतं. आणि त्यासोबत आपण दुसरा एक यज्ञ बघितला होता की जो आपण साधारण वेदांच्या वैदिक रिच्युअल्समध्ये आपण करतो, वेगवेगळ्या प्रकारचे आपण यज्ञ करतो, वेगवेगळ्या देवांना उद्देशून आपण वेगवेगळे यज्ञ करतो, त्या यज्ञांची त्यांनी सांगितलं आहे. तर या 25व्या श्लोकामध्ये त्यांनी 2 प्रकारचे यज्ञ सांगितलेले आहे. आपण आता 26वा श्लोक बघू. श्रोत्रादीनिंद्रियाण्यन्य संयमाग्निषु जुह्वति, शब्दादीन विषयानन्य इंद्रियाग्निषु जुह्वति. की आता इथे तिसऱ्या प्रकारचा ते यज्ञ सांगतायत की इंद्रिय संयम, दम ज्याला म्हणतो आपण, की इंद्रियांना कह्यात ठेवणं. आता समजा मी इथे क्वारंटाईनमध्ये आहे, तर क्वारंटाईन काही इंद्रिय संयम नाही आहे, कारण जोर करून तुम्हाला 10 दिवस रूममध्ये बसून ठेवलेलं आहे. पण हेच जर मी फ्री असताना जर मी 10 दिवस असं म्हटलं की मी 10 दिवस रूमचा दरवाजा पण उघडणार नाही, रूममध्येच थांबेन, आणि मला जे काही वाचन मनन काही करायचं आहे, कीर्तन करायचं आहे ते मी करेन, हे जेव्हा मी स्वतःच्या फ्री विलनी करेन, ते झालं खरं दमन. जोर करून, इथे जेव्हा आपण दमन म्हणतात तेव्हा लक्षात घ्यायला पाहिजे कुठल्याही गोष्टी सप्रेशन नाही आहे, म्हणजे विल बेस्ड डिसिप्लिन, की मी माझ्या मनाने ती करते आहे. म्हणजे घरात बरेच वेळा बघतो आपण की काय आज उद्या मोठी शिवरात्रीची एकादशी आहे, किंवा काय शिवरात्रीचा उपास आहे किंवा एकादशी आहे, मग घरात आई करते म्हणून सगळ्या लोकांना ते करावं लागतं, कारण स्वयंपाक घरात होत नाही. तर इतर लोकांना काही ते करायची त्याची पण इच्छा पण नाही आहे, पण तो मारून मुटकून त्यांच्याकडनं तो उपास करून घेणं आहे. तर अशा याला काही इथे अर्थ नाही आहे. तर इथे म्हणतात ते की आहुती आपल्याला द्यायची आहे, इंद्रिय संयमाची आहुती द्यायची आहे, कारण आपले इंद्रिय आपल्याला माहीत आहे फार चंचल आहेत. तर या अनडिसिप्लिन जे इंद्रिय आपले आहेत, की जे आपल्या कह्यात नाही आहेत इंद्रिय, अशा इंद्रियांची आहुती दिल्याने काय होईल, ते डिसिप्लिन होतील. थोडक्यात माझ्यामध्ये जर मला माझ्या इंद्रियांवर जर काही कंट्रोल आणायचं असेल, तर त्यांना त्या तपस्येमधनं किंवा त्यांना त्या पूर्ण अग्निमधनं जायला पाहिजे. तर इथे हा जो त्यांनी हे सांगितलं आहे की इंद्रिय संयम यज्ञ, श्रोत्रादी इंद्रियानंद, की आपले हे जे पंच ज्ञानेंद्रिय आहे आणि पंचकर्मेंद्रिय आहेत, तर ह्या पंचकर्मेंद्रिय आणि पंच ज्ञानेंद्रियांवर संयम आणणं. पर्टिक्युलर इथे म्हणणं आहे की पंचकर्मेंद्रिय, की माझ्या इच्छेनुसार किंवा माझ्या विलशिवाय मी त्या इंद्रियांचा उपयोग करणार नाही. समजा आता मला इथे बसलो आणि मला जायची इच्छा झाली, बाहेर फिरून येऊ आपण, लगेच आपण निघतो आणि बाहेर जाऊन फिरून येतो. मला इच्छा झाली की चला झोपू आता, लगेच मी उठतो झोपतो. तर या बाह्य इंद्रियांवर कंट्रोल आणणं, त्याच्यावर संयम आणणं, कारण ह्या गोष्टींची आवश्यकता काय आहे की जेव्हा तुम्ही उपासना मोडमध्ये जेव्हा जातो आपण, कारण आता हे कर्माचा विषय चालू आहे, पण जेव्हा आपण उपासना मोडमध्ये जातो तेव्हा हे जर कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय जर आपल्या कंट्रोलला नसतील तर उपासनेमध्ये व्यत्यय येतो. त्यासाठी याची फार आवश्यकता आहे. म्हणजे एका ठिकाणी बसणं आहे, किंवा मी 1 तास ठरवलं बसायचं, म्हणजे 1 तास बसायचं म्हणजे बसायचंच, इथून मी हलायचं नाही. मग पायाला ते मुंग्या येऊ की काहीही हो, बसायचं म्हणजे बसायचं. आता हा एक प्रकारचा तिथे निग्रह आहे. हा कशासाठी आहे की जेव्हा तुम्ही आतापासून असं हळूहळू कराल तर मग ते उपासनेच्या वेळेस कामात येतं. आता जर आपण बसलो 10 मिनटं बसलो, मग पायाला मुंग्या आल्या, मग आता काय आपण पायाला मुंग्या बसू, मग पाय लांब करून बसू, मग काय पाय लांब केल्यानंतर मग असं वाटतं की नाही देवाचं नावच आपण घेतो आहे, मग थोडंसं पडू, आपण पडून देवाचं नाव घेऊ, मग देवाचं नाव घेणंच तर महत्त्वाचं आहे. हे असे आपण स्वतःला काहीतरी आपण एक स्वतःला मूर्ख बनवत असतो. परंतु या लक्षात घ्यायला पाहिजे की आपले इंद्रिय तेव्हा आपल्या ताब्यात नाही आहे. म्हणून या इंद्रियाचं शुद्धीकरण करणं
हे या यज्ञाचं त्यांनी सांगितलं आहे की श्रोत्रादी इंद्रियानन्य, की आपले जे इंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय पर्टिक्युलरली, त्यांना आपण कंट्रोल करायला पाहिजे. मग त्याच्या पुढच्या लाईनमध्ये त्यांनी पुढचा यज्ञ सांगितला आहे की शब्दादीन विषयानन्य इंद्रियाग्निषु जुह्वति. आधी सांगितलं कर्म, म्हणजे कर्मेंद्रिय, जिथे दम सांगितलं आहे, आणि आता इथे ते सांगताय तुमचे ज्ञानेंद्रिय, की शब्द, स्पर्श, रूप, रसगंध याकडे जे आपलं मन आकृष्ट होत असतं. कुठे एक सुंदर एक गाणं लावलं तर माझं लगेच कान तिकडे जातात. काही एखादं दृश्य माझ्या समोर आलं, लगेच माझं दृश्य तिकडे बघण्यासाठी जातं. तर हे जे इन्स्टिंक्टिव्ह सध्या आपलं होतं आहे, हे इन्स्टिंक्टिव्ह न होता हे कंट्रोल्ड वेनी व्हावं. म्हणजे आपण बघणं असं नाही आहे की आता म्हणजे मला हा यज्ञ करायचा आहे किंवा साधना करायचं आहे म्हणून डोळे बंद, गच्च बंद करून बसलो किंवा कानामध्ये मी काही कापूस घालून बसलो, असं नाही आहे. ते तुम्हाला हे सगळ्या गोष्टी जेव्हा आपण ह्या कर्म याच्यामध्ये आहे तेव्हा तुम्हाला कर्मेंद्रियाची पण आवश्यकता आहे, ज्ञानेंद्रियाची पण आवश्यकता आहे. ह्या दोन्हीही असल्याशिवाय आपण कुठलंच कर्म करू शकत नाही. परंतु हे जर अनकंट्रोल्ड असेल, यावर कठोपनिषदेमध्ये फार सुंदर तिथे डिस्कशन आलेलं आहे. तिथे त्यांनी ती सिमिली वापरली आहे रथाची, की घोडे लावलेले आहेत त्या रथाला, आणि घोडे जर माझ्या कंट्रोलमध्ये नसतील तर रथ जिथे पाहिजे तिथं जाईल, सुटेल रथ. तर घोड्यांना कंट्रोल आणायचं असेल तर काय करायला पाहिजे याचंच इथे वर्णन ते सांगतायत, की आता तुम्ही इंद्रिय कंट्रोल केलं, आता विषयभोग यज्ञ म्हणजे विषयांवर निग्रह करा, की मी काय ऐकायला पाहिजे, मी काय खायला पाहिजे, मी काय बघायला पाहिजे. आता आपल्या दोन्ही गोष्टी ह्या इन्स्टिंक्टिव्ह होत असतात. तर इथे भगवंतांचं म्हणणं आहे की तुम्ही जर हळूहळू याचा अभ्यास जर केला तर बघा, समजा तुम्ही ध्यानाला बसलात, तिथे कितीही मोठं काही गाणं चालू असलं आणि तुम्ही जर म्हटलं की नाही मला ते ऐकायचं नाही आहे, तर इंद्रिय असे कंट्रोलमध्ये येतील की तुम्हाला काहीच ऐकू येणार नाही. मे बी काही वेळ तुम्हाला थोडंसं गाणं काहीतरी गुणगुण राहतील, पण एकदा तुमचं मन तिकडे लागलं की त्या गोष्टी पण मागे पडतील. तर ह्या म्हणजे मला याचा चांगला एक अनुभव आहे की मी जेव्हा पहिल्यांदा बेदूरमठात आलो होतो ब्रह्मचारी होऊन, तर तेव्हा तर काही बंगाली समजायचं नाही काहीच. आणि इथे काली कीर्तन, काली पूजा आणि दुर्गापूजा वेळेस भरपूर माईक लागतात. पूर्ण ट्रेनिंग सेंटर आमचं जिथे होतं सगळीकडे मोठे मोठे जोरजोरात माईक चालतात तिथे. आणि संध्याकाळ झाली, जपाला बसायला लागलं की ते खूप जोरात गाणे चालू आहेत. आता मला बंगाली समज नसल्यामुळे काही वेळ तर फक्त कानात जायचं, नंतर मी आपलं छान ध्यान करायचं. पण इतर ब्रह्मचारी लोकांना ज्यांना ते कळायचं बंगाली काय आहे, ते बिचारे खूप अस्वस्थ व्हायचे की काय हे गाणे लावलं आहे, सगळं आम्हाला डिस्टर्ब होत आहे, आम्ही ध्यान करू शकत नाही आहे वगैरे वगैरे. हा मजेचा भाग पार्ट वेगळा, पण आपल्याला इंद्रियांवर असं कंट्रोल आणायला पाहिजे की मी काय ऐकायचं इंद्रियांनी, किती ऐकायचं, कुठलं ऐकायचं. सगळ्यात इम्पॉर्टंट आपली रसना, की किती बोलायचं आणि किती खायचं. म्हणजे ते एक इंद्रिय असं आहे की त्या इंद्रियांनी तुम्ही लोकांना तोडू पण शकता, जोडू पण शकता, किंवा त्या इंद्रियावर जर कंट्रोल नसेल तर आपलं शारीरिक स्वास्थ्य पण खराब होऊ शकतं. तर ह्या सगळ्या म्हणजे आपले जे इंद्रिय आहेत, विषय आहेत, यांच्यावर कंट्रोल, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या सगळ्या गोष्टींवर कंट्रोल आणणं. म्हणून इथे म्हणतायत 26व्या श्लोकामध्ये की शब्दादी विषयानन्य इंद्रियाग्निषु जुह्वति, की दुसरे कोणी योगी श्रोत्रादी सर्व इंद्रिये संयमाग्नी अर्थात स्वाधीनतारूपी अग्नीत हवन करतात. अर्थात इंद्रियांना विषयापासून परावृत्त करून आपल्या वश करून घेतात. अन्य काही योगी शब्दादी विषयांना इंद्रियरूपी अग्नीत हवन करतात. अर्थात प्रीती व द्वेषरहित होतसाते इंद्रियांनी विषयाचे सेवन करीत असतानाही त्यांचे विषयाचे भस्म करतात. म्हणजे ते ऐकतायत, ते ऐकत नाही असं नाही आहे. म्हणजे तुम्ही बघाल की म्हणजे साधारण मी असा विषय हे घेतो की एखादा कोणी टीचर आहे शाळेमध्ये आणि छोटी छोटी मुलं आहेत, तर सारखे ते मुलं आपलं काहीतरी कंप्लेंट घेऊन असतात, काहीतरी सांगतात, बाईंनी असं केलं, बाईंनी तसं नाही, बाईंनी तसं केलं. आता बाईला माहिती असतं कुठलं ऐकायचं आणि कुठलं नाही ऐकायचं. ती या 10 मुलांनी कंप्लेंट आली तर एखाद 2 कंप्लेंट ऐकते, बाकी फक्त हो अच्छा अच्छा बरं ठीक आहे ती ऐकत असते, ती मध्ये वाचत असते, ते मुलं कंप्लेंट करत असतात.
पण शी अंडरस्टूड किती ऐकायला पाहिजे, कोणतं ऐकायला पाहिजे आणि कोणतं ऐकायला नाही पाहिजे. कारण तुम्हाला माहिती आहे की थोड्या साऱ्या गोष्टी काही काही हे मुलं कंप्लेंट करतच असतात. तर हे जसं आपलं स्वतःला आपण आता हे काय व्हॉलेंटरीली आपण हे करतो, तसंच इथे निग्रह करून व्हायला पाहिजे की नाही, आता मला समजा मला काही एखाद्या गोष्टी करायची आहे, तर त्यावेळेस मी ह्या सगळ्या गोष्टींना थारा देणार नाही. तर हा एक विषय आहे ह्याच्यामध्ये, आणि म्हणून हा चौथा यज्ञ आहे. किंवा आपलं काय म्हणतात त्याला सिंपल उदाहरण घ्या, मोबाईलचं उदाहरण घ्या, की 1 तास मी मोबाईल बघणार नाही, 1 तास मी मोबाईलला हात लावणार नाही. हा पण एक मोठा निग्रह आहे आजकालच्या जमान्यामध्ये. हां, पुढचा आपण श्लोक बघू, 27वा. सर्वाणींद्रिय कर्माणि प्राणकर्माणि चापरे आत्मसंयम योगाग्नो जुह्वती ज्ञानदीपिते. 27वा श्लोक. इथे 5व्या नंबरचा तो यज्ञ सांगतायत की आता इथे मनाचा निग्रह, की यापूर्वी काय सांगितलं त्यांनी की समजा तुम्हाला ऐकायचं नसेल तर तुम्ही कानाला कंट्रोल करा, म्हणजे तुम्ही इंद्रियांना कंट्रोल करा. आता इथे ते सांगतायत की तुम्ही तुमच्या मनावर कंट्रोल कसा आणायला पाहिजे. मनावर कंट्रोल आणायला पाहिजे की मन हे त्या विषयांकडे जायलाच नको, म्हणजे मनाच्यामध्ये त्या वृत्तीच उठायला नको, म्हणजे त्या मुळावरच ते आता तिथे म्हणतात की तिथे पण तुम्ही कंट्रोल करायला पाहिजे. आतापर्यंत मला काय ऐकू यायचं, मी कान बंद करू शकतो, दरवाजा बंद करू शकतो, वाटतं डोळे पण बंद करू शकतो. पण आता इथे ते म्हणतायत की तुमच्या मनामध्ये काही आवश्यक अनावश्यक याचा विचार करून कुठली गोष्ट ऐकायची, कुठली गोष्टी नाही ऐकायची, याचा पण विचार त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. किंवा इच्छाच नको की जे काही मला ऐकायचं आहे ते फक्त मी देवाचं ऐकेन, जे काही मला ऐकायचं आहे फक्त चांगलं ऐकेन, याच्याशिवाय दुसऱ्या कुठलीही गोष्ट मी ऐकणार नाही. हा जो मनाचा निग्रह आहे, हा मनाचा निग्रह म्हणजे एक प्रकारचा इथे यज्ञ त्यांनी सांगितलं आहे. की आधी सांगितलं आहे कर्मेंद्रिय, मग ज्ञानेंद्रिय, आणि आता अजून ते खोलात जात आहेत की इथे तुमचा मनोनिग्रह त्याला म्हणतो आपण म्हणतो, की तो मनावर तुमचा तो निग्रह आणायला पाहिजे. कारण ह्या बाह्य गोष्टी थांबवून काय आपण तात्पुरतं थांबवू शकतो. म्हणजे मला बाहेर काहीतरी मोठं लाऊडस्पीकर आहे तर मी काय दरवाजा आणि खिडक्या बंद केल्या, हा तात्पुरता विषय झाला. पण जर मी माझ्या मनावर जर मी घेतलं तर मला शक्य नाही आहे. कारण बरेच वेळा तुम्ही बघा, जेव्हा आपण रस्त्याने जात असतो कधी कुणी, आणि तुम्ही आपलं काहीतरी एकदा डोक्यात काहीतरी विचार करत जाताय, तुम्ही तुमच्या विचारांमध्ये जाताय, आणि कोणी तुमच्या ओळखीचे कोणी तुम्हाला खूप जोरात आवाज देत आहे, पण तुमचं त्याच्याकडे लक्ष नसतं. कारण जो माइंड वेगळीकडे असतो, तो आवाज देतो आहे, तुम्हाला बोलवतो आहे, तुमच्या नावानी जोरजोराने ओरडतो आहे, पण तुमचं मन तिकडे नसल्यामुळे तुमच्या कानात तो आवाज जात नाही. आता इथे मुख्य काय, इथे मन नाही आहे तुमचं. जर जसं मन गेलं तसं तर ऐकायला जातं आपल्याला. पण तुमचं मन जर वेगळीकडे काही असेल, वेगळ्या विषयाकडे काही तुमचं मन असेल, तर कितीही जोरात तो ओरडला तरीही तुमच्या कानात शब्द जाणार नाही, कारण मन त्यासोबत नाही आहे. तर या सगळ्या इंद्रियांच्यापासनं मन काढून घेणं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. की आता मी माझ्या रूममध्ये समजा 10 दिवे आहेत, मग एक एक दिवा विझवण्यापेक्षा मी मेन तो इलेक्ट्रिसिटीचा तो स्विचच ऑफ करून टाकला पूर्ण, म्हणजे सगळेच लाईट बंद झाले, प्रश्नच संपला सगळा. तर इथे असंच आहे की मनाचा तुम्हाला जर निग्रह करता आला, म्हणून ते इथे म्हणतात की आत्मसंयम योगाग्नव, की आत्म्याचा संयम, म्हणजे इथे आत्मा शब्द आहे मनाचा, इथे त्याला ते मन म्हणतात. दुसरे योगी लोक सर्व इंद्रियाचे व्यवहारांना व प्राणाच्या व्यापारांना ज्ञानाने प्रदीप्त झालेल्या परमात्म्यात स्थित होणे या अग्नीत हवन करतात. इथे त्यांनी हे 2 इथे आपल्याला पुन्हा सांगितले. नंतर 28वा श्लोक. द्रव्ययज्ञ तपोयज्ञ योगयज्ञस्तथा परे स्वाध्यायज्ञानयज्ञाश यतय संशितव्रता. या 28व्या श्लोकामध्ये त्यांनी 4 प्रकारचे इथे आपल्याला साधना सांगितल्या आहे. पहिला सांगितलं आहे द्रव्ययज्ञ. द्रव्ययज्ञ म्हणजे काय, की आपण पैसे देतो कोणाला, किंवा कुठल्याही प्रकारची वेगळ्या द्रव्य रूपात जी मदत करतो, दान थोडक्यात. पैसे दिले तुम्ही, किंवा तुमचं नॉलेज तुम्ही शेअर केलं,
तुमच्याजवळ जर वेळ असेल तर कोणाचे दुःख ऐकून घेण्यासाठी तुम्ही थोडासा वेळ दिला. तर हे सगळं या यज्ञामध्ये पडतं की ह्या जगात जेव्हा राहतो आपण याच्यापूर्वी बघितलं आहे की ती एक सायकल आहे. म्हणजे नदीत पाणी येतं, मग ते पाणी समुद्रात जातं, पण नदी पण ते पाणी समुद्राला देतं. समुद्र स्वतःजवळ ठेवत नाही, पुन्हा त्या वाफेच्या थ्रू पुन्हा तो ढगांमध्ये जातं पाणी, ते पुन्हा ढगातलं पाणी बाष्पीभवन होऊन पुन्हा खाली येतं. तर दिस इज गिव्ह अँड टेक. तर इथे त्यांनी सांगितलं आहे की हा द्रव्य यज्ञ जो आहे की हा द्रव्य यज्ञ व्हायला पाहिजे. पूर्वीच्या काळी बघा मोठे मोठे यज्ञ व्हायचे, तेव्हा ब्राह्मणांना भोजन द्यायचे, मग काही त्यांना प्रेझेंट द्यायचं, सगळ्या गोष्टी करायच्या. त्याचं कारण ते होतं की ह्या प्रकारच्या गोष्टींनी पण माझं मन मोठं व्हायला मदत होते. म्हणून त्याला म्हणलं की द्रव्य यज्ञ. मग सांगितलेले तपोयज्ञ की इंद्रियांवर संयम मिळवण्यासाठी म्हणून काही तप. मग आपण जे म्हणतो की उपास करतो आपण, हा उपास तो उपास, किंवा मी आठवड्यातनं एक दिवस खाणार नाही. आता बऱ्याच वेळा आपल्याला असा प्रॉब्लेम आहे की आपल्याला भूकच लागत नाही, कारण तसं 24 तास आपण चरत असतो. गेलो की किचनमध्ये एकदा गेलो की काढला डबा टाकला तोंडात काढला तर भूकच लागत नाही. भूक म्हणजे काय हे आपल्याला माहीतच नाही आहे. तर या प्रकारच्या काही स्वतःच्या इंद्रियांवर ताबा मिळवणं की भूक लागली, ठीक आहे, खूप भूक लागली जोरात, ओके ठीक आहे, पाहू ना, जेव्हा वेळ येईल तेव्हा आपण जेवू. तर हे छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला आपल्या इंद्रियांवर कंट्रोल आणायला मदत करतात. तीर्थयात्रा आपण करतो की नाही, ते चालत जायचं आहे, आपण चालत जाऊ. म्हणजे काय काय आपण जर केदारनाथ वगैरे तिकडे गेलं तर अजून पण तिथे 18 किलोमीटर तुम्हाला चालत जावं लागतं, किंवा वैष्णोदेवी तुम्हाला जायचं तर तुम्हाला चालत जावं लागतं. तर ही पण एक प्रकारची तपस्या आहे. की स्वतःला इथे टेस्ट करणं आहे की किती वेळ मी माझ्या स्वतःच्या इंद्रियांना मी ताणू शकतो, किंवा किती वेळ मी माझ्या मनाच्या जोरावर इंद्रियांना मी घेऊन जाऊ शकतो. तर इथे पहिल्यांदा द्रव्ययज्ञ सांगितलं, आणि इथे तपोयज्ञ. तपोयज्ञ म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींना घेऊन आपण तप करू शकतो. मग सांगितलं योगयज्ञ. योगयज्ञ म्हणजे इथे आता आपण म्हणजे अष्टांग योग जो आहे, आसन, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. तर याचा पण इथं आपण आणू शकतो की हे योगाचे प्रकार जे आहे, शौच, संतोष, हे जे प्रकार आहेत, तर या प्रकारांमध्ये पण जर आपण थोडासा त्या प्रकारे साधना करायचा जर आपण प्रयत्न केला तर साधकाला तो उपयोगी ठरतो. मग सांगितलं स्वाध्याय ज्ञान की स्वाध्याय अभ्यास. म्हणजे अभ्यास म्हणजे शास्त्रांचा अभ्यास, शास्त्र अभ्यास, पारायण करणं किंवा मंत्रोच्चारण करणं, या गोष्टी या सगळ्या याच्यामध्ये येतात. की स्वाध्याय यज्ञाच यतय संशित व्रता. संचित व्रता म्हणजे की जे लोक कमिटेड आहे. आता हे यज्ञ कोणासाठी आहे, साधारण लोकांसाठी नाही आहे, पण ज्याला खरोखर जीवनात काही परिवर्तन आणायचं आहे, की ज्याचं जीवन असं कॅज्युअल नाही आहे, झालं गेलं केलं, जेवढं वाटतं तेवढं केलं, इच्छा झाली तेव्हा केलं, आज वेळ नाही म्हणून केलं नाही, मग आता काय तर अजून एक कारण, मग परवा काय अजून वेगळंच कारण. तर हा झाला कॅज्युअल अप्रोच. पण ज्याला खरोखर चित्तशुद्धी करून घ्यायची आहे, ज्याला खरोखर या संसारातनं निघायचं आहे, म्हणून म्हणतात संशित व्रत, की ज्यांनी हे व्रत घेतलं आहे, रिझॉल्व मनामध्ये की नाही मी काहीतरी करेन, मी काहीतरी करून माझ्या या इंद्रियांच्या कचाट्यात मी जो सापडलेलो आहे, मी त्यांचा गुलाम जो आज झालेलो आहे, या गुलामगिरीतून मला जर बाहेर पडायचं असेल तर मी कुठले यज्ञ करायला पाहिजे, आणि ते कसे मी सिन्सिअरली करायला प्रयत्न करेल, किती कमिटेडली करायला प्रयत्न करेल. म्हणून ते म्हणतात की संशित व्रता, की ज्या लोकांनी याचं व्रत घेतलं आहे. म्हणून या श्लोकामध्ये आपण 4 बघितले की द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ, योगयज्ञ आणि स्वाध्याय यज्ञ, म्हणजे या प्रकारच्या साधना. पुढे 29व्या श्लोकात म्हणतात की अपाने जुह्वती प्राणम प्राणे पानम तथा परे प्राणापान गतिरुध्वा प्राणायाम परायणा. इथे आता ही प्राणायामाची इथे ते एक साधना सांगतात इथे, की आपल्या शरीरामध्ये आपल्याला माहिती आहे की पंचकोश आहेत. अन्नमय कोश म्हणजे जे शरीर आहे, अन्न आपण जास्त खाल्लं तर ते फुगतं,
अन्न कमी खाल्लं तर कमी होतं, सिंपल. अन्नमय कोश म्हणजे सिंपल ते आहे. तो अन्नमय कोश. त्यानंतर आहे प्राणमय कोश, जिथे आपली व्हायटल एनर्जी जी चालू असते. नंतर मनोमय कोश, जिथे आपल्या मनामध्ये काही काही विचार चालू असतात. तर जिथे म्हणतो आपण मन त्याला म्हणू शकतो, आपण इमोशन्स आपण म्हणू शकतो. नंतर विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. तर ह्या 5 कोशांनी हे आपलं शरीर बनलेलं आहे. तर यामध्ये अन्नमय आणि मनोमय म्हणजे हे बाह्य शरीर आणि मन आणि इमोशन याच्यामध्ये आहेत प्राणमय कोश. तर तुम्ही जर प्राणावर जर थोडंफार कंट्रोल आणण्याचा प्रयत्न केला, मी थोडंफार म्हणतो आहे कारण विदाऊट गुरु यावर जास्त काही म्हणजे चर्चा करण्याचा अर्थ नाही आहे. पण जर प्राणावर जर आपण कंट्रोल आणलं तर आपल्या अन्नमय कोशावर पण त्याचा फरक पडतो आणि आपल्या इमोशन्सवर पण फरक पडतो. म्हणून म्हणतात ना की जेव्हा खूप तुमच्यामध्ये काही काम, क्रोध, लोभ असा खूप मोठा जोरात जर आला तर शांत बसा, दीर्घ श्वसन करा, दीर्घ श्वास घ्या, दीर्घ सोडा. बघा हळूहळू तुमच्या त्या पर्सनॅलिटीवर कंट्रोल येतं. तर प्राणायाम हा 2 प्रकारचा प्राणायाम आहे. एक आहे फिजिकल प्राणायाम, म्हणजे आपण थोडक्यात सांगितलं रामदेव बाबा जे आपल्याला शिकवतात की तुमचं शरीर स्वास्थ्य कसं ठेवायचं. आणि एक आहे तुमचा स्पिरिच्युअल प्राणायाम की जिथे तुम्ही आध्यात्मिक जीवनाकडे वळण्यासाठी म्हणून त्या प्राणायामाचा उपयोग करणं. दोन्ही उपयोगाचे आहे. उपयोगाचे नाही आहे असं नाही आहे. तर फिजिकल प्राणायाम पण आवश्यकता आहे आणि स्पिरिच्युअल प्राणायामाची पण आवश्यकता आहे. तर ही जी शक्ती आहे आपल्यामध्ये, व्हायटल एनर्जी जी आहे ही फार महत्त्वाची आहे. कारण प्राणामध्ये जर काही काय म्हणतात त्याला गडबड झाली असेल किंवा प्राणशक्तीमध्ये जर काही गडबड झाली असेल तर बघा ते रेकी वगैरेवर हेच प्रकार आहेत की रेकीचे किंवा हे नवीन नवीन जे काय नवीन आलेले आहेत ते ह्या प्राणशक्तीचा तुमच्या शरीरावर उपयोग करतात. की ज्या ठिकाणी प्राणशक्ती पोचत नाही, ज्या ठिकाणी ती पूर्ण व्यवस्थित फ्लो होत नाही शक्ती, त्या ठिकाणी त्याचं ते रेकी यूज करतात. तर आपल्या इमोशन्ससाठी पण बऱ्याच वेळा ह्या काम करतात. म्हणून जे लोक मेडिटेशन करतात डेली किंवा जे लोक प्राणायाम करतात किंवा जे लोक व्यायाम करतात व्यवस्थित, त्या लोकांच्या बऱ्याचशा इमोशन कंट्रोलमध्ये असतात. इमिजिएट ते कुठली रिॲक्शन देत नाही. तर हा अन्नमय आणि मनोमय याच्यामध्ये हा प्राणमय कोश येतो. तर हा प्राणमय कोशाने तुम्ही अन्नमय कोशाला पण कंट्रोल करू शकता आणि ह्या मनाच्या इमोशन्सला पण तुम्ही कंट्रोल करू शकता. म्हणून ते म्हणतात की आणि बऱ्याच वेळा आता ह्या प्राणायामाला की आपण म्हणतो की ते कुंडलिनी शक्ती ती वरती, तो भाग वेगळा. कुंडलिनी शक्तीचा किंवा काय त्याचा इथे संदर्भ नाही. सिंपल कुंडलिनी शक्ती म्हणजे काय आहे की तुमच्या जी पोटेन्शियल एनर्जी आहे तिला व्यवस्थित कामाला लावणं. समजा तुम्ही आता हळूहळू रोज चालताय, 1 किलोमीटर चालताय. मग हळूहळू काय करता तुम्ही की हळूहळू चालता तुमचं 2 किलोमीटर चालायला लागता, मग 3 किलोमीटर चालायला लागता. म्हणजे तुम्ही काय करताय की तुमची ही कुंडलिनी शक्ती जी आहे किंवा ही पोटेन्शियल एनर्जी तुमच्यामध्ये जी आहे ही तुम्ही आता मॅनिफेस्ट करताय. आता हे ऑलिम्पिक चालू आहे, ऑलिम्पिकमध्ये किती लोकांनी मेडल्स मिळवले. त्यांनी काय केलं की त्यांच्या प्रत्येकामध्ये जी शक्ती आहे त्या शक्तीचं जागरण करून त्यांनी ती एनर्जी कामाला लावली. तर ह्या कुंडलिनी शक्तीचा बाकी मिस्टिक अर्थ काहीही असो, तर कुंडलिनी शक्ती आपण समजायला पाहिजे की स्वतःच्या मध्ये जी काही शक्ती आहे, प्राणशक्ती जी आहे, त्या प्राणशक्तीला मॅनिफेस्ट करणं. मनोमय कोशामध्ये तुम्ही कसं करू शकता, तुमची मेमरी पॉवर वाढवण्यासाठी, कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी, यासाठी म्हणून आपण या प्राणायामाचा उपयोग करू शकतो. किंवा ह्या त्याला म्हणतो आपण कुंडलिनी शक्ती, अटेन्शन. कुठल्याही गोष्ट वाचत असताना, करत असताना त्या गोष्टीवर अटेन्शन किती वेळ द्यायचं, कसं कॉन्सन्ट्रेट माइंड व्हायला पाहिजे आपलं. तर या सगळ्यासाठी हा प्राणायाम उपयोग येतो. आणि जो याचा उपयोग करतो त्याला तुम्ही म्हणू शकता की त्यांनी कुंडलिनी शक्तीचा वापर केला. आपली पण कुंडलिनी शक्ती जागृत झाली आहे. म्हणजे कसं की त्याला आपण मॅनिफेस्ट केलं आहे काहीतरी रूपामध्ये. हे आपण इथं समजून घ्यायला पाहिजे. आता प्राणायाम हे 2-3 प्रकारचे आहेत. आपण माहिती आहे पूरक म्हणजे आपण श्वास जो आत घेतो तो, मग आहे रेचक जो सोडतो, आणि कुंभक जो आपण धरून ठेवतो आतमध्ये. तर आता इथे प्राणायाम घ्यायचा म्हणजे काय बेंबीपासून श्वास घेणं आहे तो,
आणि पूर्ण डीप श्वास सोडणं आहे. पोटापासून श्वास न घेता बेंबीपासून डीप श्वास आत घेणं आहे आणि पूर्ण तसाच सोडणं आहे. आणि कुंभक पण दोन प्रकारचे आहे, एक बाह्य कुंभक आणि एक अंतर्कुंभक. म्हणजे तुम्ही आत श्वास धरून ठेवणं आणि श्वास सोडल्यानंतर थांबणं पुन्हा. तर या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणायामाचे काय प्रकार आहेत. पण या श्लोकात त्यांनी जे सांगितलं आहे की अपाने जिह्वती प्राणम, की इथे ते म्हणतात की पूरक प्राणायाम, त्यांचा इथे शब्द त्यांनी अपाने जिह्वती म्हणजे पूरक प्राणायाम. आणि प्राणेपानम तथा परे इथे रेचक. आणि प्राणापान गती रुध्वा हा कुंभक. रुध्वा म्हणजे थांबवणं, की प्राणाची गती ही थांबवणं. तर या प्रकारे जो कोणी प्राणायाम करतो आहे म्हणजे पूरक, रेचक, कुंभक, हे जर आपण या प्रकारचा जर प्राणायाम केला तर हा पण एक प्रकारची साधना झाली किंवा हा पण एक प्रकारचा यज्ञ झाला असं त्यांचं म्हणणं आहे भगवंतांचं. आणि हे असं का करायचं की त्यामुळे माझ्या इंद्रियांच्या कंट्रोलला मला उपयोगी येतील ते आणि मनाच्या कंट्रोलला पण उपयोगी येतील. हे असंच भगवंतांनी सांगितलेलं नाही आहे. असे यज्ञ, शेकडो यज्ञ आपल्याला तुम्हाला मिळतील, जपयज्ञ, ध्यानयज्ञ भरपूर मिळतील. पण भगवंताने काही निवडक इथे का घेतले आहे की हे आपल्या साधनेच्या उपयोगात येणारे आहेत. याच्यापूर्वी आपण म्हटलं की दम बघितलं, शम बघितलं, म्हणजे माझ्या कर्मेंद्रियावर मी नियंत्रण आणायचं म्हटलं आहे, माझ्या मनावर कंट्रोल आणायचं म्हटलं आहे. पण यासाठी उपयोगी काय आहे? प्राणायाम आहे. की तुम्ही जर प्राणायाम केला तर आपोआप तुमच्या इंद्रियांमध्ये कंट्रोल येतं, तुमच्या शरीरामध्ये कंट्रोल येतं, मनामध्ये कंट्रोल येतं. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी फार उपयोगी आहे आणि त्याच फक्त यांनी इथे सांगितलेल्या आहे. अपरे नियताहारा 30 नंबरचा श्लोक. अपरे नियताहारा प्राणान प्राणेषु जुह्वती सर्वेप्येते यज्ञविज्ञो यज्ञ क्षपित कल्मषा. आणि दुसरे, नियमित आहार करणारे योगीजन प्राणांचा प्राणातच होम करतात. याप्रमाणे यज्ञाने ज्यांच्या पापांचा नाश झाला आहे असे हे सर्व पुरुष यज्ञ जाणणारे आहेत. आता हा जो 30वा आहे इथे, हा 11वा जवळपास इथे आपल्या ह्या जर लिस्ट केली तर 11 नंबरचा इथे हा यज्ञ येतो. हा आहे आहार नियमन. आहार नियमन आता दोन प्रकारचे आहेत, एक क्वालिटी आणि एक क्वांटिटी. की किती खायला पाहिजे, किती आपल्याला आवश्यकता आहे शरीर चालवण्यासाठी म्हणून, आणि क्वालिटी की कुठल्या प्रकारचं अन्न खायला पाहिजे. आता याच्यावर जर बोललो तर भरपूर वेळात आपला वेळ जाईल, पण याच्यावर छांदोग्य उपनिषदामध्ये फार सुंदर काही काही ठिकाणी असे वर्णन आलेले आहेत की जे आपण खातो, ज्या प्रकारचं खातो, कुठल्या क्वालिटीचं खातो, यावर मन निर्भर आहे. म्हणजे मनाची शुद्धता आणि अशुद्धता ही आपली खाण्यावर अवलंबून आहे की काय आपण जातो. कारण या शरीरात जे काही जातं त्यापासनं मन आपलं बनतं. हां, की अन्नमय, म्हणजे आपल्या छांदोग्य उपनिषद म्हणतात की अन्नमय म्हणजे अन्न जर जे आपण खातो त्याने आपलं मन बनतं. हां, आपोमय प्राण, की जे पाणी पितो त्यामुळे प्राण होतो. आणि तेजोमय वाक, की म्हणून बघा की मोठे मोठे जुन्या काळचे ब्राह्मण किंवा जे यज्ञ करायचे ते तूप खूप खायचे. कुठलंही म्हणजे ह्या तूप वगैरे खाल्ल्यामुळे तुमचा आवाज खणखणीत होतो, कारण त्यांना जोरजोराने मंत्र म्हणायचे आहेत, भरपूर वेळ मंत्र म्हणायचे आहे. म्हणून तिथे म्हणतात की तेजोमय वाक, त्याच्यामुळे तुमचं वाणीचं तेज वाढतं. तर इथे भगवंत म्हणतायत की तुम्ही कितीही, म्हणजे तुम्ही खूप काय म्हणतात त्याला, मसालेदार खाल्लं, काही तामसिक अन्न खाल्लं तर काय तुमचं कंट्रोल होणार तुमच्या शरीरावर, ते पचवण्यातच वेळ जाईल तुमचा. तर इथे दोन गोष्टी आहेत, क्वालिटी आणि क्वांटिटी. आणि ह्या क्वालिटी आणि क्वांटिटीवर तुमच्या प्राणाची हेल्थ अवलंबून आहे. आपल्याला बऱ्याच वेळा रोग होतात बघा, वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला रोग होतात. रोग का होतात की त्या पंचप्राणाचा तो बॅलन्स जो आहे तो हरवलेला आहे. तर इथे ते म्हणतात की ह्या पंचप्राणाचा बॅलन्स आणण्यासाठी म्हणून होम करा. होम करा म्हणजे काय करा की जे आजारी जे काही आपले प्राण आहेत, प्राणशक्ती आहे, तिचा होम करून ते प्राण शुद्ध करा. म्हणजेच काय
की तुम्ही क्वालिटेटिव्हली आणि क्वांटिटेटिव्हली तुम्ही तुमच्या आहारावर नियंत्रण आणा. कारण हे फार इम्पॉर्टंट आहे. म्हणजे साधकासाठी काय खायला पाहिजे, काय नाही खायला पाहिजे याचा विवेक हा आपला असायलाच पाहिजे. आणि हा विवेक जर आपण नाही ठेवला तर इंद्रियावर पण कंट्रोल राहत नाही, मनावर पण कंट्रोल राहत नाही. तामसिक फूड खाल्लं तर मन आपलं चंचल राहतं, सात्विक फूड जर खाल्लं तर मन आपलं चांगलं राहतं. तर यासाठी म्हणून इथे यांनी हे म्हटलेलं आहे. तर इथे आता पुढे म्हणतात की मग आता हे असं करून याचं बेनिफिट काय मला मिळणार आहे की यज्ञ क्षपित कल्मषा, की त्याच्यामुळे माझं चित्तशुद्धी होणार आहे. म्हणजे एवढं कष्ट कशाला करायला पाहिजे मी? माझ्यासमोर डायरेक्ट पिझ्झा आला, हे आला, खाल्ला आणि मोकळं झालो. पिझ्झा एक वेळा खायला हरकत काहीच नाही आहे, नथिंग रॉंग. पिझ्झा खा तुम्ही, एक बर्गर खा, पण रोज ते खाण्यात यायला नको. कारण त्याने तुमच्या वृत्ती चंचल होऊ शकते त्याच्यामुळे, आणि शरीरावर पण त्याचा म्हणजे भार येऊ शकतो. म्हणून म्हणतात की यज्ञ क्षपित कल्मषा, की आपल्यामधले हे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर जे आहेत या सगळ्यांचा या खाण्यावर जर कंट्रोल आणला तर बरेच वेळा काय म्हणतात त्याला आपल्या वृत्तींवर पण कंट्रोल येतो. म्हणून आपल्या शास्त्रामध्ये मांसाहारावर खूप मोठा आक्षेप घेतलेला आहे की मांसाहार करू नये, किंवा मांसाहार केला तर त्याप्रमाणे आपलं मन बनतं वगैरे वगैरे. आता हा एक खूप म्हणजे याच्यावर मोठं डिबेट होऊ शकतं. कोणी म्हणतील की बाबा मांसाहार खाणं चांगलं, कोणी म्हणेल हे खाणं चांगलं, व्हेजिटेरियन खाणं चांगलं. त्या विषयात आपल्याला जायचं नाही आहे. तर स्वामीजींनी ती छान व्याख्या केली आहे. स्वामीजी म्हणतात की आपण ह्या पंच इंद्रियांनी जो आहार करतो तो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. की इथे मी खूप शुद्ध अन्न खायचं आणि छान पूजा करायची देवाची, इथं टिळा लावायचा, आरती करायची, उदबत्ती लावायची, शुद्ध पवित्र अन्न खायचं, देवाचा प्रसाद खायचा आणि दुकानात जाऊन लोकांना लुबाडायचं, त्याला काही अर्थ नाही आहे. म्हणून स्वामीजींनी त्या व्याख्या केली आहे की याच्यावर तुम्ही मांसाहार की शाकाहार याच्यावर भांडत बसण्यापेक्षा आपण या पंच इंद्रियांनी जो आहार आत घेतो त्याचं जर शुद्धीकरण आपण केलं तर आपलं जीवन सुरळीत होऊ शकतं. आणि तोच इथे प्रयत्न भगवंत करतायत की वेगवेगळ्या प्रकारच्या साधना सांगून, वेगवेगळ्या प्रकारच्या यज्ञाचे सगळे इथे प्रकार सांगून भगवंत इथे म्हणतायत की तुम्ही ह्या सगळ्या यज्ञ केल्यामुळे तुम्हाला काय मिळणार आहे की तुमची चित्तशुद्धी होणार आहे. यज्ञ क्षपित कल्मषा, कल्मष म्हणजे सगळे, कल्मष म्हणजे काय झालं आपला काय त्याच्यामध्ये असलेले दुष्परिणाम हे सगळे आपल्या मनातले निघून जातील असं म्हणतायत ते. पुढे म्हणतात भगवंत, यज्ञशिष्टा मृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम नायम लोकोस्ति यज्ञस्य कुतोन्य कुरुसत्तम, की हे कुरुश्रेष्ठ अर्जुना, यज्ञाचा परिणाम जे ज्ञानामृत त्याचे सेवन करणारे योगीजन सनातन परब्रह्म परमात्म्याला प्राप्त होतात. आणि यज्ञरहित पुरुषास हा मनुष्यलोकही सुखकारक होत नाही. मग परलोकाचं काय येणार आहे? आता याचं सगळ्यात शेवटी ते फळ ते सांगतायत की जे काही आपण ग्रहण करतो किंवा जे काही आपण आता हे जे यज्ञ सांगितलेले आहे त्या यज्ञांचा जो काही म्हणजे ते यज्ञ कसे करायचे सांगतायत की यज्ञशिष्टा मृतभुजो, की सकाळी उठल्यावर आता सगळं आपलं लाईफस्टाईल चेंज झालेली आहे, पण सकाळी उठल्यापासनं जे काही आपलं जीवन सुरू होतं की सगळ्यात पहिल्यांदा उठल्यानंतर तो बेटी घेण्याआधी भगवंताचं नामस्मरण करावं. ते बेटी घेता घेता म्हणजे आधी बघा काही काही घरांमध्ये मी पण बघितलेलं आहे की आधी उठल्या आधी तर पेपराला की नाही बघतात, वर्तमानपत्र. ते वर्तमानपत्र वाचल्याशिवाय त्यांचं काहीच होत नाही. तर किंवा स्नान करणं आहे, देवाचं नाव घेणं आहे, आणि ह्या सगळ्या म्हणजे थोडक्यात भगवंतांना काय म्हणायचं आहे की तुमच्या जीवनाची प्रायोरिटी तुम्ही ठरवा. तुम्हाला हे सिरियसली करायचं आहे, ही साधना सिरियसली करायची आहे की तुम्हाला कॅज्युअली करायचं आहे. जर तुम्हाला सिरियसली करायचं असेल तर काही काही गोष्टींना फाटा द्यायला पाहिजे. ठीक आहे ना, तुम्ही सकाळी चहा प्या, तुम्ही सकाळी वर्तमानपत्र वाचा, पण त्याच्या आधी तुम्ही ह्या काही गोष्टी करून घ्या की जे काही नामस्मरण करायचं आहे म्हणा किंवा ज्या काही गोष्टी करायच्या आहे. म्हणून तिथे म्हणतात की यज्ञशिष्ट अमृतभुजो, की यापैकी
जे यज्ञशिष्ट आपण कशाला म्हणतो की यज्ञातून मिळालेला प्रसाद. तर या सगळ्या यज्ञ म्हणजे आता पण त्या 11-12 जे संघ सांगितलं आहे की जो या यज्ञांचा प्रसाद समजून सगळं जीवन घालवतो, त्या माणसाला काय आंतरिक सुख मिळतं. आणि जो माणूस हे यज्ञांचं पालन करत नाही, आता हे दुसऱ्या याच्यामध्ये त्याची निंदा करतायत की जे लोक याचं पालन करत नाही त्यांचं काय होतं, त्यांना या जन्मात पण सुख मिळत नाही आणि परजन्मात पण सुख मिळत नाही. म्हणजे तुमचं जर तुमच्या इंद्रियांवर कंट्रोल नसेल, तुमच्या इमोशन्सवर जर तुमचं कंट्रोल नसेल, तुमचं खाण्यापिण्यावर जर कंट्रोल नसेल, तर आपण बघतो या साध्या सिंपल जीवनामध्ये पण आपला आनंद नसतो. सदैव पोटात प्रॉब्लेम आहे, सदैव पोट फुगलेलं आहे, सदैव काय डोक्याला काहीतरी ताप आहेच, कोणाबद्दल चीड आहे, कोणाबद्दल राग आहे. तेच घेऊन झोपतो आपण, झोप येत नाही म्हणून मग झोपेच्या गोळ्या घेऊन झोपतो लोक. ज्या लोकांना झोपेच्या गोळ्यांची सवय नाही त्या लोकांना मग दारू पिऊन लोक झोपतात, झोप येत नाही म्हणून. थोडक्यात की या गोष्टींचं जर आपण या प्रकारे जर डिसिप्लिन आपण लावली नाही तर भगवंत म्हणतात की तुला परलोकाची सोडून दे, तुझं चित्तशुद्धी सोडून दे. साधारण तुझे रोजचं जे जीवन जगतो आहे ते जीवन पण तुला जगणं असह्य होईल. परलोकाची गोष्ट तू सोडूनच दे. म्हणून इथे आता ते कन्क्लूड करतायत की जे लोक हे यज्ञाचं यज्ञशिष्ट समजून की ह्या यज्ञांना पाळून जे जीवन व्यापन करतात, ह्या यज्ञांना, या साधनेला आपल्या जीवनामध्ये महत्त्व देऊन जे काही जीवन जगत आहेत त्या लोकांना नक्कीच त्यांचं चित्तशुद्धी होते. आणि जे लोक हे पाळत नाहीत त्या लोकांना इथे पण त्यांना सुख नाही आहे आणि पुढे पण त्यांना याचं सुख नाही आहे. हा शेवटचा श्लोक समोर लोकांनी इथे कन्क्लूड करतात ते, एवं बहुविधा यज्ञा विततो ब्रह्मणो मुखे कर्मजान विद्धी तान सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्षसे. इथे ते म्हणतात आता की बहुविधा यज्ञा वितता, की मी तुला आतापर्यंत भरपूर सांगितले यज्ञ किंवा या साधना सांगितल्या, याच्यापेक्षा ब्रह्मणो मुखे म्हणजे वेदांमध्ये याच्यापेक्षा पण अजून भरपूर यज्ञ सांगितलेले आहे. मी तुला फक्त 11-12 फक्त यज्ञ सांगितले आहेत. तर या यज्ञांमध्ये कर्मजान विद्धी तान सर्वान, की ह्या 11 यज्ञांपैकी ज्ञानयज्ञ फक्त इम्पॉर्टंट आहे म्हणण्यापेक्षा कसं तो एक वेगळा आहे आणि बाकी जे सगळे यज्ञ आहे ते कर्मयज्ञ आहे. थोडक्यात काय की बाकी यज्ञ केल्याने काय होणार आहे की तुमची चित्तशुद्धी होणार आहे आणि चित्तशुद्ध झाल्यानंतर तुम्हाला ज्ञान होणार आहे. म्हणजे दोन्हीही डिपेंडेंट आहेत. आता इथे प्रश्न येऊ शकतो की मग हे चित्तशुद्धीसाठी किंवा हे कर्मयज्ञ मी करतच नाही, डायरेक्ट मी ज्ञानयज्ञाकडे जातो, तर तसं होणार नाही आहे. म्हणजे तुम्हाला क्वालिफिकेशन मिळवण्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये म्हणजे समजा तुम्ही डॉक्टर व्हायचं आहे तुम्हाला, तर तुम्हाला हे करणं आवश्यक आहे. पहिल्यांदा तुम्हाला 12वी पास होणं आवश्यक आहे, एंट्रन्स एक्झाम देणं आवश्यक आहे आणि त्यानंतरच तुम्ही डॉक्टरच्या याच्यामध्ये जाऊ शकाल. तर इथे भगवंत म्हणत आहेत की हे ज्ञानयज्ञ आणि कर्मयज्ञ यामध्ये तान सर्वान कर्मजान विद्धी, की ह्या कर्मज यज्ञामुळे काय होणार आहे की तुमची मनाची शुद्धी होणार आहे, मन शुद्ध होणार आहे, चित्तशुद्ध होणार आहे आणि ज्ञानाने तुम्हाला ज्ञान मिळणार आहे. तर इथे या 32व्या श्लोकामध्ये त्यांनी ते आता कन्क्लूड केलं आहे. पुढच्या श्लोकामध्ये अजून ते फायनल सांगतील. आपण मग आज इथेच थांबू. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.